काषाय वस्त्रं करदण्डधारिणं कमण्डलूपद्मकरेण शङ्खं चक्रं गदाभूषितभूषणाढ्यं श्रीपादराजं शरणं प्रपद्ये। नमो जन्मभूमी जिथे जन्म झाला, नमो आर्यभूमी जिथे वाढीला, नमो कर्मभूमी जिथे गुप्त झाला। नमस्कार माझा सद्गुरु दत्तात्रयाला, अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। साधकांनो, काल आपण बघितलं विश्वामित्र ऋषींची कथा सांगितली। त्या पतिताला परोपरीने समजावून सांगितलं, तो ऐकायला तयार नाही। त्याची पत्नी मुलं आली तर तो त्यांना मारायला धावला, पण तो त्यांच्याबरोबर जायला तयार होईना। तेव्हा सद्गुरूंच्या लक्षात आलं की याच्या शरीरावर असलेल्या भस्मामुळे हा असा वागतोय। म्हणून त्यांनी एका लुब्धा द्विजापोटी हस्ते त्याच्यावर पाणी घालायला सांगितलं। त्याच्या शरीरावर पाणी पडताच त्याची विभूती धुवून गेली, त्याचं सगळं ज्ञान संपलं आणि पुन्हा अज्ञान अवस्थेमध्ये येऊन तो बायका मुलांपाशी गेला आणि बायका मुलांना घेऊन तो घरी निघून गेला। पण तिथे असलेला त्रिविक्रम महामुनी, अनेक लोक होते। अख्खं गाव असं घडतंय म्हटल्यानंतर काय झालं बघायला येणारे अनेक होते। त्या सगळ्यांनी ते बघितलं, पण त्रिविक्रम महामुनी हा ज्ञानवंत होता। त्यांनी विचारलं, होतो संदेह मानसी, निरोप द्यावा कृपेसी। मला एक जरा समजावून सांगा, हे सगळं काय झालं? माझी विनंती आहे गुरुवर्य, माझी विनंती आहे, मला हे सगळं समजावून सांगा। हा महापतित जातीहीन शूद्र जातीचा, त्याला दिव्य ज्ञान झालं। सद्गुरु हा जातीहीन पतित हा महाज्ञानी झाला, दिव्य ज्ञान झालं आणि अंग धुतल्यानंतर, अंगावर पाणी पडल्यानंतर त्याचं ज्ञान कुठे गेलं? हे सगळं काय झालं? हे सगळं ऐकण्याची माझी इच्छा आहे, मला विस्तारून सांगा। विस्तारून आम्हासी निरोपावे कृपेसी, कृपा करून हे विस्तारपूर्वक मला सांगावं। म्हणून सद्गुरूंच्या चरणावर त्यांनी लोटांगण घातलंय। मनामध्ये प्रचंड भाव आहे, प्रचंड भक्ती आहे, गुरुनिष्ठा आहे। त्रिविक्रम महामुनी ज्ञानवंत असताना सुद्धा त्याच्या मनामध्ये सद्गुरूंविषयी प्रचंड ज्ञान आहे। ऐसे पुत्र त्रिविक्रम यती श्री गुरुतया निरोपती। सद्गुरूंना त्रिविक्रम हा पुत्राप्रमाण होता। मग त्याला सांगितलं, त्याचे अंगाची विभूती धुता गेले ज्ञान त्याच्या। अरे त्याच्या अंगावर जे भस्म होतं ना, ते धुतल्यामुळे त्याचं ज्ञान गेलं। बरं, भस्म होतं म्हणून ज्ञान होतं, म्हणजे मी काही केलं नाही। सद्गुरू जे काय करतात त्याचं श्रेय कधीही ते घेत नाहीत। ते सांगतात त्याच्या अंगावर भस्म होतं, ते धुतलं गेलं आणि पहिले भस्म होतं म्हणून ज्ञानी होता, भस्म धुतलं गेलं म्हणून परत अज्ञानी झाला। गुरुवचन ऐकोनी, बरं हे थोडक्यात सांगितलं गुरूंनी। ते ऐकल्यानंतर विनवितसे महामुनी देव गुरु शिरोमणी। आता तुम्ही सांगताय सद्गुरु की भस्म महिमा आहे, भस्मामुळे हे घडलं, त्याच्या अंगाला भस्म होतो म्हणून तो ज्ञानवंत होता।
आणि भस्म धुतलं गेलं म्हणून तो परत अज्ञानी झाला. तर गुरुवर्य, मला आता हा जो भस्म महिमा आहे हा ऐकण्याची इच्छा आहे. तो भस्म महिमा काय आहे, असं त्या भस्मामध्ये काय महात्मा आहे की ज्या भस्मामुळे त्या पतिताला ज्ञान प्राप्त व्हावं आणि ते भस्म धुतलं गेल्यामुळे त्याला अज्ञान प्राप्त व्हावं. हा भस्माचा महिमा काय आहे ते ऐकण्याची माझी इच्छा आहे, असं त्रिविक्रम महामुनी सद्गुरूंना सांगतोय. इकडे सिद्ध नामधारकाला म्हणतो भस्म महिमा परियेसा. आता भस्म महिमा सद्गुरु विस्तारपूर्वक सांगणार आहेत. ऐक हा, एक चित्त देऊन ऐक. नामधारकाला सिद्ध सांगतायत की सद्गुरु भस्म महिमा सांगणार आहेत, तो तू एकाग्रतेने ऐक. भस्मामध्ये काय महत्व आहे ते ऐक, असं सिद्ध नामधारकाला सांगतोय. नामधारक सिद्धाला विनवतोय, तुम्ही मगा सांगितलं ते ऐकलं आणि तुम्ही आता सांगणार आहेत ते ऐकण्याची माझी उत्कंठा वाढलेली आहे. भस्म महात्म्य श्री गुरुश्री जे त्रिविक्रम भारतीने भस्म महात्म्य गुरूंना विचारलं, नृसिंह सरस्वतींना विचारलं, ते ऐकण्याची आता माझी पण इच्छा वाढली आहे. पुढे काय कथा झाली ती सांगावी. गुरुचरित्रामध्ये याचं किती सुंदर वर्णन आहे. नामधारकाला ते ऐकण्याची उत्कंठा वाढली. तो म्हणतोय, सिद्धा गुरुवर्या, गुरुचरित्रामध्ये याचं काय वर्णन आहे ते वर्णन तुम्ही मला सांगावं. ऐसे विनवी शिष्य राणा. ज्यावेळेस नामधारकाने अशी विनंती केली त्यावेळेस सिद्धाचं चेहरा प्रफुल्लित झाला, आनंदित झाला आणि तो विस्तारून सांगायला लागला. तो म्हणतोय, श्री गुरु म्हणती त्रिविक्रमासी. सद्गुरूंनी त्रिविक्रम भारतीनी प्रश्न विचारल्यानंतर सद्गुरु त्रिविक्रम भारतीला म्हणतायत, अरे मला भस्म महात्म्य विचारतोस? भस्म महात्म्य मज पुसशी मला विचारतोस? मग एकाग्र चित्त करून ऐक, सावधान होऊन ऐक. पूर्वी कृतायुगामध्ये सामवेद आणि या वेदाचा अतिज्ञानी ब्राह्मण योगी, त्याचं नाव वामदेव. पूर्वा परिकृता युगी वामदेव म्हणजे योगी. हा योगी होता वामदेव. तो जगामध्ये प्रसिद्ध असा गुरु होता. आता भस्म महात्म्य सांगायला सुरुवात केली आहे नृसिंह सरस्वतींनी आणि त्यांनी आधार कुठला सांगितलाय तर कृतयुगातला सांगितलाय. आणि हे सगळं सांगतात 700 वर्षापूर्वी कलियुगामध्येच. त्या पतिताची जी घटना घडली ती 700 वर्षापूर्वी कलियुगातच घडली. पण आता जे भस्म महात्म्य सांगणार आहे ते कृतयुगातलं आहे. कृतयुगामध्ये हा वामदेव प्रसिद्ध असा गुरु होता आणि तो भूमीवर सदोदित हिंडत असे. शुद्ध बुद्ध असा हा ब्रह्मज्ञानी घरदार सर्व सोडून, हा ब्रह्मज्ञानी वामदेव घरदार सर्व सोडून काम क्रोध याचा त्याग करून हा ज्ञानवंत गुरु महीवरी भूमीवरी पृथ्वीवर हा फिरत होता.
संतुष्ट, हा निस्पृह होता, मौनी होता. वामदेवाचं वर्णन काय काय करतायत ते बघा. कृतयुगातला हा योगी ब्रह्मज्ञानी होता. घरादाराचा त्याग केला होता, कामक्रोधाचा त्याग केला होता, भूमीवर हिंडत होता, नेहमी संतुष्ट असा हा ब्रह्मज्ञानी होता. याच्या सर्व अंगाला भस्म होत. या वामदेवाच्या सर्व अंगाला भस्म होतं. बर वरती जटा बांधलेल्या होत्या. काय रूप असेल जरा एकदा डोळ्यासमोर आणण्याचा प्रयत्न करा. सर्व अंगाला भस्म आहे, प्रचंड ब्रह्मज्ञान आहे, घरदार सगळं सोडलेलं आहे, काम क्रोध सोडलेला आहे, अतिशय संतुष्ट असा आणि अतिशय निस्पृह असा आणि सर्व अंगाला भस्म लावलेला, जटा धारण केलेला असा तो योगी म्हणजे वामदेव. वल्कल घातली आहेत. वस्त्र म्हणजे काय आहेत? वल्कल आहेत. हा भूमंडळामध्ये फिरतोय. बघा ही मूर्ती डोळ्यासमोर येईल. ही गुरुमूर्ती आहे. ऐसा मुनी भूमंडळात, या भूमंडळात नाना क्षेत्री हिंडत, अनेक क्षेत्राला फिरत 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 हा कुठे गेला? तर हा वामदेव क्रौचारण्यामध्ये पोहोचलाय. क्रौचारण्यामध्ये ज्या ठिकाणी मनुष्य नाही, क्रौचारण्य अतिशय घनघोर अरण्य आहे, जिथे मनुष्य राहत नाही, अशा क्रौचारण्यामध्ये हा पोहोचलाय. या ठिकाणी मनुष्य मात्रांचा संचार नाहीये. तिथे हा महायोगी ज्ञानसंपन्न सर्वांगी भस्म लावलेला असा वामदेव पोहोचलाय. आणि त्या ठिकाणी एक ब्रह्मराक्षस, त्या क्रौचारण्यामध्ये एक ब्रह्मराक्षस राहत होता. हा ब्रह्मराक्षस मनुष्यालाही खात होता. तया स्थानी असे एक ब्रह्मराक्षस भयानक, मनुष्यादी जीव अनेक, भक्षितसे परियेसा, मनुष्य मात्र असे अनेक भक्षण तो करत होता. आणि ऐसा अघोर वनात, बघा ज्या वनामध्ये मनुष्य संचार करत नाही, त्याच वनामध्ये एक ब्रह्मराक्षस राहतो, जो मनुष्य खातो, मनुष्याचं भक्षण करतो. आणि अशा ठिकाणी हा योगी ज्ञानवंत सद्गुरु वामदेव पोहोचलेला आहे. ऐशा अघोर वनात वामदेव गेला हिंडत, फिरत फिरत गेलाय. माहित नाही कुठे चाललोय, कारण अख्ख्या भूमीवर फिरतोय. हिंडत हिंडत गेला. ब्रह्मराक्षसाने बघितलं, आहा, काय मोठं भक्ष्य आलाय. आला, बऱ्याच दिवसाचा उपाशी होता ब्रह्मराक्षस. लांबून बघितलं, अरे 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 आपला भक्ष्य आलाय. वामदेव आलेला आहे. त्याला माहित नाहीये की हा ज्ञानी आहे, योगी आहे, तापसी आहे, गुरु आहे, काही माहित नाही. त्या ब्रह्मराक्षसाला फक्त एवढंच कळलंय की माझं भक्ष्य आलंय. ब्रह्मराक्षसावलोकित, ब्रह्मराक्षसाने बघितलं, आला धावून भक्ष्यावया, धावत आलाय भक्षण, की पळून जाऊ नये माझं भक्ष्य, म्हणून धावत आलाय. आणि ब्रह्मराक्षस क्षुधाक्रांत, त्याला अत्यंत भूक लागलेली आहे, उपाशी आहे, भुकी आहे.
आणि आला असे भक्षू म्हणतो. आणि तो आलाय कशा करता, तर आता या भक्ष्याचं भक्षण करावं. त्याला माहित नाही हा योगी बिगी तापसी काही माहित नाही. मला भूक लागली आहे आणि माझं भक्ष समोर आलाय. करकरा दात खातोय, दातोट खात धावलाय. अहो मुख उघड केलाय, आता अख्खा गिळायचाय. भूक लागली खूप. ब्रह्मराक्षसा सुधाक्रांत आला असे भक्षू म्हणत, करकरा दात खात मुख पसरून जवळी आला. भूक लागली आहे, भक्ष माझ्या टापूत आलाय, धावत आलाय. आता हे भक्षण करत राक्षस येता देखोनी. वामदेवानी बघितलं, राक्षस आलेला आहे. आता राक्षस मला खाणार आहे. काहीही मनामध्ये शंका नाही आहे. ज्ञानवंत आहे, योगी आहे, तापसी आहे, गुरु आहे, प्रख्यात गुरु वामदेव, प्रख्यात असा गुरु आहे. त्याने लांबूनच बघितलं, अरे 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 हा ब्रह्मराक्षस आहे का, मला खायला येतोय का. निशंकपणे स्थिर मनाने, मनामध्ये कुठलीही शंका न घेता, कुठलाही विचार न करता हा महाज्ञानी वामदेव उभा राहिलाय. फक्त की येऊ दे, त्याला जवळ येऊ दे, बघू तो काय करतो ते. मनामध्ये त्यांच्या कुठलीही शंका नाहीये वामदेवांच्या. राक्षस येता देखोनी वामदेव निशंक धीरमनी. अतिशय निशंक मनाने शांतपणे वामदेव उभा राहिलाय. पातला राक्षस तया जवळी. हा स्थिर उभा आहे, वामदेव स्थिर उभा आहे, पण हा तर धावत आलाय, कारण याला भूक लागली आहे. त्याच्या डोळ्यापुढे फक्त त्याला हे भक्ष दिसतंय. राक्षसाला मनामध्ये अतिशय आनंद झालाय की फार चांगला घास आज मिळालाय. वा, योग्याचा घास आहे, आपल्याला फार चांगला घास मिळालाय, अख्खा माणूस मिळालाय. मनामध्ये याला भक्षण करण्याची इच्छा आहे. हे राक्षसाच्या मनात चाललंय. वामदेव मात्र स्थिर उभे आहेत. राक्षस मनामध्ये विचार करतोय, बरेच दिवस काही आपल्याला भक्ष मिळालेलं नाही, आज अतिशय उत्तम भक्ष मिळालेलं आहे आणि आता आपण ते भक्षण करणार. हा आनंद त्या राक्षसाच्या मनामध्ये आहे की अतिशय चांगला घास मिळालेला आहे. आला जवळ आणि आता घास घेणार, आता वामदेवाला खाणार, माझी भूक शांत करणार. आणि म्हणून त्यांनी त्या वामदेवाला आलिंगन दिलं. आलिंगोनी मुनीश्वरासी. भक्षण करण्याकरता असं धरलं. वामदेव काहीही करत नाहीयेत, पण या राक्षसाने धरलं. कर्कच्च, पळून जाऊ नये म्हणून कर्कच्च धरलंय. अहो आलिंगता मुनीश्वरासी. मुनीश्वरांना आलिंगन दिलं, पण झालं उलटच. भस्म लागले राक्षसासी. आता या मुनीच्या सर्वांगाला भस्म होतं. जटा होत्या, सर्वांगाला भस्म होतो, वल्कल होती. त्यामुळे या वामदेवाच्या अंगाचं जे भस्म आहे ते राक्षसाला लागलं. हो, झाले ज्ञान तयासी.
त्या भस्म राक्षसाला स्पर्श होतात, राक्षसाच्या अंगाला लागतात, त्या राक्षसाला ज्ञान झालं, तो राक्षस ज्ञानी झाला. बर कुठलं ज्ञान झालं? तर जन्मांतरीचे, जन्मजन्मांतरीच त्याला ज्ञान झालं. ज्याप्रमाणे मनुष्याला अमृत प्राशन केल्यानंतर देवत्व प्राप्त होतं, ज्याप्रमाणे कावळा मानस सरोवर गेल्यावर राजहंस होतो, त्याचप्रमाणे यांना वामदेवाचं राक्षसाला भस्म लागतात, त्याला ज्ञान प्राप्त झालं. हा पापी पुनीत झाला. कशाने? तर मुनीश्वरांच्या अंगाचा स्पर्श होताच. आता मुनीश्वरांच्या अंगाचा स्पर्श म्हणजे त्या भस्माचा स्पर्श होताच. हा पापी पुनीत झाला. समस्त मिळती कामना, सगळ्या इच्छा, आणि त्याच्यामध्ये दुर्लभ असं हे सत्पुरुषांचं दर्शन आहे. समस्त मिळती कामना, दुर्लभ सत्पुरुषांचे दर्शन. सत्पुरुषांचं दर्शन मात्र दुर्लभ आहे, आणि हे त्या ब्रह्म राक्षसाला झालं. स्पर्श होता श्री गुरुचरण, सद्गुरूंच्या चरणाचा त्याला स्पर्श झाला, सद्गुरूंच्या शरीराचा स्पर्श झाला. पापा वेगळा होईन. ज्याला सद्गुरूंच्या चरणाचा स्पर्श होतो, सद्गुरूंची कृपा दृष्टी होते, तो पापा वेगळा होतो. हा तर ब्रह्मराक्षस महाभयानक होता. अहो त्याची भूक काय सांगावी तुम्हाला. अहो हत्ती, घोडे, मनुष्य, गज तुरग मनुष्यादी, घोडे बिडे, हत्ती बित्ती, सगळा त्याचा रोजचा आहार. क्रौचारण्यातला हा ब्रह्मराक्षस, जिथे मनुष्यही येत नाही अशा ठिकाणी असणारा हा ब्रह्मराक्षस, याची भूक काय सांगायची. पण वामदेवाचा स्पर्श होताच. एक तर तो उपाशी होता, प्रचंड भूक लागली होती, म्हणून तो वामदेवांना पकडायला गेला. वामदेवांच्या अंगाला स्पर्श होताच, भस्माचा स्पर्श होताच. अहो या ब्रह्मराक्षसाची भूक हत्ती घोडे खाल्ली तरी कमी व्हायची नाही. अहो समुद्राचा पाणी पिऊन सुद्धा याची तहान पूर्ण होत नाही. असा हा ब्रह्मराक्षस, असा हा पापिष्ट राक्षस, असा हा तामसी राक्षस. पण होता मुनींचा अंगस्पर्श. पण मुनींच्या अंगाचा स्पर्श झाल्या झाल्या त्याची क्षुधा, भूक पण गेली, तहान पण गेली, आक्रोश पण गेला, आणि हा ज्ञानी झाला. हा ज्ञानी झाला. राक्षस ज्ञानी होऊनी, राक्षस ज्ञानी झाला. कशाने? वामदेवांच्या स्पर्शाने, त्यांनी लावलेल्या भस्माच्या स्पर्शाने हा ब्रह्मराक्षस ज्ञानी झाला. बर ज्ञानी झाला, ज्ञान प्राप्त झालं. कुठलं? जाती स्मरण जन्मांतरीचे. अहो याला आता 24 जन्म आठवणार आहेत बघा. स्मरण झालं.
आणि त्यांनी ज्ञानी झाल्यानंतर तो सद्गुरूंच्या चरणाशी, वामदेवाच्या चरणाशी नतमस्तक झाला. त्राही त्राही गुरु शिरोमणी. आता तो ज्यांना भक्षण करायला आला होता त्या वामदेवांनाच तो म्हणतोय, तुम्ही गुरु शिरोमणी आहात, तुम्ही साक्षात ईश्वर आहात. अहो मुनिवरा, मला सांभाळा, मला सांभाळा. मी घोर अरण्यात, अघोर अशा सागरामध्ये बुडालो होतो, माझा उद्धार करा. हे ज्ञानवंता मुनीश्वरा. अहो आता तो त्याला खायला आला होता, पण त्या स्पर्शाने त्याला ज्ञान प्राप्त झालं आणि त्या मुनिवरांची, त्या वामदेवाची हा ब्रह्म राक्षस स्तुती करू लागला. तुम्ही कृपा सिंधू आहात, तुम्ही जगदीश आहात. तुझ्या दर्शनाने माझ्या पापांच्या राशी, पाप नाही, पापांच्या राशी काय झालं, जळाल्या. तुझ्या दर्शन मात्रीसी, तुझ्या फक्त दर्शनाने माझ्या पापांच्या राशी जळून खाक झाल्या. तू भक्तांचा कृपाळू असा आहेस, तू ज्ञानवंत असा आहेस, तू सर्वश्रेष्ठ आहेस. तुझ्या दर्शन मात्रेसी जळाल्या माझ्या पापराशी, तू कृपाळू भक्तांसी. तारी तारी जगद्गुरु तारा मला. अहो आता हा भक्षण न करता आमच्या वामदेवाची स्तुती करतोय. येणे परिमुनिवरास विनवितसे राक्षस. अशा प्रकारे तो राक्षस मुनिवरांची विनवणी करतोय. वामदेव स्थिर उभा आहे अजूनही. वामदेवाला भीती नाही, घाबरला नाही. तो भक्षण करायला आला तरी तो स्थिर उभा राहिला. त्याने आता स्तुती करायला लागला तरीही वामदेव स्थिर उभा आहे. ऐकलं त्याचं सगळं बोलणं. आयणे परिमुनीश्वरा. आणि मग हा मुनीश्वर वामदेव सगळं ऐकून घेतलं आणि मग त्या राक्षसाला सांगतोय, वामदेव कृपा सुरस पुसतसे तये वेळी. त्याचं सगळं बोलणं ऐकून घेतलं आणि मग वामदेव त्याला विचारतोय, तुवा कवणाचा कवण वंशी. अरे तू कुठला, कोण, तुझा वंश काय? तू या अशा घोर अरण्यामध्ये का राहतोस, ज्या ठिकाणी मला अजून मनुष्य पण दिसला नाही. अशा या अघोर अरण्यामध्ये तू का राहतोयस? तू कोणाचा कोण आहेस? तुझा वंश काय आहे? तुवा कवणाचा कवण वंशी, ऐसा अघोर टाई वसशी. या अघोर अशा अरण्यात तू का राहतो की ज्या ठिकाणी मनुष्य सुद्धा राहत नाही. आणि मग जिथे मनुष्य राहत नाही तिथे तू का राहतोयस? ऐकोनी मुनीचे वचन ब्रह्मराक्षस करी नमन. एवढं प्रेमाने ज्यावेळेस वामदेवानी विचारलं, अतिशय प्रेमाने त्यांनी ज्यावेळेस विचारणा केली, त्यावेळेस मात्र ब्रह्मराक्षस वामदेवांना नमन करतोय, हात जोडतोय. ऐक त्रिविक्रमा, ऐक बरं आता पुढे. तो ब्रह्मराक्षस भस्माच्या स्पर्शामुळे ज्ञानवंत झाला. ज्ञानवंत झाल्यावर तो ऋषींच्या चरणावर नतमस्तक झाला. ऋषींनी ज्या वेळेस प्रेमाने त्याला विचारलं
की तो कोण कुठला या अरण्यात का राहतोय. त्यावेळेस मात्र ऐक ऐक त्रिविक्रमा ऐक, मन लावून ऐक. आता ब्रह्मराक्षस काय सांगणार आहे. ब्रह्मराक्षसाने काय सांगितलं. म्हणे राक्षस तये वेळी आपणासी ज्ञान झाले सकळी, जाती स्मरण अनंत काळी पूर्वापरीचे स्वामी. तो म्हणतो हे गुरुवर्य, तुमच्या स्पर्शामुळे मला ज्ञानप्राप्ती झाली आहे. जन्म जन्मांतराचा आठवायला लागलाय. मग त्याला काय आठवलं. त्रिविक्रमा आता ब्रह्मराक्षस सांगतोय त्याला काय काय आठवलं. कुठला जन्म आठवला, कुठला काळ आठवला, पूर्वापार त्यांनी काय केलं ते काय आठवलं. हे सगळं तो आता वामदेवाला सांगणार आहे, गुरुवर्यांना सांगणार आहे. मग त्यांनी काय सांगितलं हे आपण उद्या बघू. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.